नागपूरच्या बाबुळखेडामध्ये 2 दिवसांच्या बाळाचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केलाय। चेतन बोरकर यांना 15 वर्षांनंतर अपत्य प्राप्ती झाली होती। बाळाचं वजन 1.5 किलो असल्यानं त्याला मेडिकल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। यावेळेस बाळाला लस दिली आणि त्यानंतर त्याला उचक्या सुरू झाल्या। मात्र बाळाला झोपू द्या, त्याला दूध पाजा असं सांगून नर्स तिथून निघून गेली। 1.5 तासांनी बाळाला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळलं आणि त्याला तपासलं असता डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलंय। घटनेवेळेस एकही प्रशिक्षित डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, केवळ एक पुरुष परिचारक होता, अशी माहिती बाळाचे वडील चेतन बोरकर यांनी दिलेली आहे। 16 तारखेला 5:30 वाजता डिलिव्हरी झाली। बाळाला 3.5 घंटे काचत ठेवलं, नंतर आईपाशी दिलं। मग त्याच्यानंतर 17 तारखेला अंगणवाडीवाली मॅडम आली। त्यांनी सांगितलं की बाळाला कोणतं पण वॅक्सिनेशन नको लावू द्या। अंगणवाडी मॅडम कुठून आली? अंगणवाडी मॅडम इकडलेच होते आमच्या। बरं, म्हणजे बाळ घरी आलं होतं का? बाळ घरी मेडिकलात भेटायला आली होती त्यांना। त्यांना सांगितलं की बाळाला कोणतंच वॅक्सिनेशन नको लावू द्या, बाळ कमजोर आहे तुमच्यावालं, तर ते सहन करून शकणार नाही असं सांगितलं त्यांना। तर बाळाच्या आईनं म्हटलं की नको लावा, पण डॉक्टरने जबरदस्तीने ती लावली वॅक्सिनेशन 18 तारखेला। मी सकाळी पाहून आलो, बाळ चांगलं खेळत होतं। 12 वाजताच्या नंतर ते वॅक्सिनेशन लावलं। ते बाळ जे झोपून राहिलं तर झोपूनच राहिलं, ते बाळच नाही उठलं। डॉक्टरनं ऐकलं। डॉक्टर असे म्हणत होते तुम्हाला समजते का आम्हाला समजते।